आपल्याकडे जेमस्टोन रिस्टॉक झालेला आहे, प्रीमियम क्वालिटीचे आहे, लॅब टेस्ट सर्टिफाईड आहे। सगळे मी तुम्हाला जेमस्टोन आत्ता दाखवणार आहे। इवन जेमस्टोन हे कसे ओळखायचे, रिअल आहेत की नाही, सर्व काही मी तुम्हाला समजवणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायची आहे। तर सगळ्यात अगोदर जेमस्टोन विकत घेताना त्याचं लॅब टेस्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे। त्यात अगोदर सर्टिफिकेट वाचताना ते सर्टिफिकेट ISO 9001 2008चं आहे की नाही हे चेक करून पाहायचं। त्या ऑर्गनायझेशनकडूनच सर्टिफाईड असलं पाहिजे, तरच ते व्हॅलिड आहे। त्याशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही जेमस्टोनच्या सर्टिफिकेटमध्ये बघणार आहात की इथे जो लावलेला जेमस्टोन आहे तो इथे दाखवलेल्या पिक्चरसोबत मॅच होत आहे की नाही। आता बऱ्याचदा काय होतं, जेमस्टोन हा सर्टिफिकेटला अटॅच केलेला नसतो। तुम्हाला सर्टिफिकेट वेगळं दिलं जातं आणि जेमस्टोन वेगळा दिला जातो, त्यामुळे ते सर्टिफिकेट त्याच जेमस्टोनचं आहे की नाही याची आपल्याला खात्री राहत नाही। म्हणूनच कधी पण जे सर्टिफिकेटला अटॅच आहे तेच जेमस्टोन तुम्ही खरेदी करायचं आहे। सोबतच त्याचा पिक्चर, त्याचं स्ट्रक्चर, त्याचा कलर व्यवस्थित मॅच होत आहे की नाही, इवन त्याचा शेपसुद्धा मॅच करायचा आहे। इथे आपल्याला काही पॅरामीटर्स दिलेले असतात सर्टिफिकेटवर, जसं की डिस्क्रिप्शन, तर त्याचा कलर डिस्क्रिप्शन दिलेला आहे। इथे हा जो जेमस्टोन आहे हा नॅचरल रुबी आहे, डिस्क्रिप्शन दिलेला आहे रेड कलर स्टोन। ओके, देन इथे वेट त्याचं दिलेलं आहे पॅरामीटरमध्ये, वेटसुद्धा तिथल्या तिथेच करून घ्या, किंवा तुम्ही ऑनलाईन विकत घेत असाल तर सर्टिफिकेटवरती जे वेट मेन्शन केलेलं आहे ते त्यांना वेट व्हेरिफिकेशन करूनच पाठवा असं सांगा। सोबतच तुम्ही इथे त्याचे जे कट आहेत, आता इथे शेपला जे कट आहेत ओव्हल मिक्स आहेत तर तिथे मेन्शन केलेलं आहे। हे तुम्हाला इतकं काही कळणार नाही, पण त्यातल्या त्यात तुम्ही ते पॅरामीटर्स पण तिथे मेन्शन केलेले आहेत की नाही ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। जितके जास्ती पॅरामीटर व्हेरिफिकेशन केलेलं असेल सर्टिफिकेटवरती तितकं ते लॅब टेस्ट सर्टिफाईड जेमस्टोन असणार आहे। कारण फक्त एकच पॅरामीटर, फक्त कलरचा पॅरामीटर किंवा शेपचा पॅरामीटर जर त्यांनी मेन्शन केलेला असेल लॅब टेस्ट सर्टिफिकेटवरती तर समजून जा की ते लॅब टेस्ट सर्टिफिकेशन होऊन आलेलं नाही आहे। महत्त्वाची गोष्ट, सर्टिफिकेटवरती नेहमी रिमार्क्स चेक करा। लॅब नेहमी रिमार्क्समध्ये जे काही एक्स्ट्रा पॉईंट त्यांना दिसलेले आहेत किंवा त्यांना जे स्पेसिफाय करू वाटत आहेत ते रिमार्क्समध्ये ॲड करतात, त्यामुळे ते व्यवस्थित व्हेरीफाय करून